राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे। एकूण 37 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। पण राज्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की महाविकास आघाडीचा फक्त एकच उमेदवार निवडून येऊ शकणार आहे आणि इतकंच संख्याबळ सध्या महाविकास आघाडीकडे आहे। आणि आता त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना या जागेसाठी आधीपासूनच इच्छुक असल्याचे स्टेटमेंट त्यांच्या नेत्यांनी आधीपासूनच दिले होते। पण आता काँग्रेसनेही या शर्यतीमध्ये उडी मारली आहे। या जागेसाठी आता उद्धव ठाकरे यांना डायरेक्ट दिल्लीमधून फोन आल्याची माहिती आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ठाकरे यांना थेट दिल्लीतून फोन केलाय आणि फोनवरच्या चर्चेमध्ये त्यांनी एक डील ठाकरेंना दिली आहे। चेन्नीथला यांनी राज्यसभेची जागा ही काँग्रेससाठी सोडण्याची विनंती केली आहे। या बदल्यात ठाकरेंना विधान परिषदेची रिकामी होणारी जागा दिली जाईल असा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। आता काँग्रेसचं ही एकच जागा मागण्यामागचं एक मोठं गणित आहे, एक स्ट्रॅटेजी आहे। राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद जर कायम ठेवायचं असेल तर काँग्रेसकडे एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% जागा पाहिजे। आता सध्याचं काँग्रेसचं संख्याबळ पाहिलं तर किमान 25 सदस्य राज्यसभेत असणं हे काँग्रेससाठी गरजेचं आहे। आता काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत, पण जर निवडणूक झाली तर हे संख्याबळ 25च्या खाली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता काँग्रेस राज्यातल्या या एका जागेसाठी सुद्धा जास्त ताकद लावताना आपल्याला दिसून येते। काँग्रेसला जर राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षनेतेपद टिकवायचं असेल तर ही एक जागा ही खूप जास्त महत्त्वाची ठरणार आहे आणि काँग्रेसच्या प्लॅननुसार ती जागा काँग्रेसने जर मिळवली तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी आणि राज्यात ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी टिकवण्यासाठी मदत मिळणार आहे। शिवाय जूनमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यकाळही संपणार आहे। त्यामुळे खरगे यांचं पद जर वाचवायचं असेल तर काँग्रेसला ही महाराष्ट्रातली एक जागा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच काँग्रेसची धडपड सुरू आहे। 16 मार्चला राज्यसभेचं मतदान आहे आणि महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते रोज वेगवेगळे स्टेटमेंट देऊन आपला दावा कसा मजबूत आहे हे मीडियासमोर पटवून द्यायला बघतायत। काँग्रेसचे नेते इतके दिवस शरद पवारांना पाठिंबा देऊ असं म्हणत होते, पण आता यात काँग्रेसनेही आपली भूमिका मित्रपक्षांकडे जाहीर केली आहे। त्यामुळे आता दिल्लीतून जरी लॉबिंग केलं असलं तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये काय चर्चा होईल आणि ते काँग्रेसच्या प्रस्तावाला होकार देतील का, यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या सरकारनामा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।